नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव आत आला आणि आता कुठे झोपायचं म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. किचनमध्ये कसं आणि कुठे झोपू हाच विचार तो करत होता. जावई बापू, यशोदा मावशी तेवढ्यात तिथं आल्या. त्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या हातामध्ये छोटं ब्लँकेट आणि एक उशी होती. घरचा जावई असा किचनमध्ये कसं झोपणार हे यशोदा मावशींना पटलं नाही. त्या एक उशी आणि छोटं ब्लँकेट घेऊन त्याच्या रूममध्ये आल्या आणि त्या म्हणाल्या, तुम्ही माझ्या खोलीत झोपा, मी इथे बाहेर सोफ्यावर झोपते. थँक्यू मावशी, पण तुम्ही तुमच्याच रूममध्ये झोपा, मी इथे मॅनेज करेल. मला माहीत आहे तुम्हाला असं बाहेर झोपायची सवय नाही. फार मोठा बंगला आहे तुमचा. लहानपणापासून तुम्ही श्रीमंतीमध्ये वाढला आहात. आता असं अचानक हे सगळं तुम्हाला झेपणार नाही. आणि जावई आहात तुम्ही या घरचे. माझं आहे का, तुम्ही माझ्या खोलीत झोपा, मी झोपते इथे. श्रीमंतीत राहिलो वाढलो असलो तरी कोणत्याही परिस्थितीवर मात करून पुढे कसं जायचं हे आईबाबांनी शिकवलं आहे मला. त्यांचे संस्कार आणि शिकवण मला कुठल्याही परिस्थितीत ॲडजस्ट करायला फार मदत करते. तुम्ही माझी काळजी करू नका, मी झोपतो इथे सोफ्यावर, असं म्हणून देवनं त्याच्याकडनं ब्लँकेट आणि उशी घेतली. यशोदा मावशी त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. देव एक जांभई देत आळस दिला आणि उशी डोक्याखाली घेऊन सोफ्यावर आडवा झाला. त्यानं डोळे अजून नीट बंदही केले नव्हते की तेवढ्यात तिथे ग्रीषा आली. बाबा, ती डोळे चोळत बोलली. तिचं बाबा म्हणणं हे देवला खूप खुश करून गेलं. बेबी गर्ल, तू झोपली नाहीस अजून, तो तिला जवळ घेत बोलला. मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, असं म्हणून ग्रीषानं त्याच्या अंगावरती आपलं अंग टाकून दिलं. ओके, देव खुश होत बोलला आणि तिला नीट पोटावर घेतलं आणि ग्रीषा माकडाच्या पिल्लासारखी त्याला बिलगून त्याच्या अंगावरती झोपली. बाबा, काय? मला स्टोरी सांग ना. स्टोरी? येस, प्रिन्सेसची स्टोरी सांग. आता देवला कुठे स्टोरी येत होती? पेशंटला औषधं समजावून सांगणाऱ्या देवला प्रिन्सेसची स्टोरी कुठे माहीत असणार? सांग ना, ती बोलली. सॉरी बेबी गर्ल, मला प्रिन्सेसची स्टोरी येत नाही. तुम्हाला कोणत्याही डिसीजबद्दल विचारते मी सांगेन. नाही, मला प्रिन्सेसची स्टोरी ऐकायची आहे, ती हट्ट करत बोलली. आता आली का पंचायत? मग देवनं त्याचा फोन घेतला आणि जेमिनीवरती प्रिन्सेसची स्टोरी टाईप केली. त्यामध्ये खूप साऱ्या स्टोरीज आल्या. त्यानं त्यातली एक स्टोरी तिला वाचून दाखवली. ती ऐकत ऐकत ग्रीषा लगेच शांतपणे झोपून गेली. देवनं फोन बंद केला आणि तिला थोपटत त्याचेही डोळे त्यानं बंद केले. इकडे मध्यरात्री गाथाला जाग आली. तिनं पाहिलं तर ग्रीषा बेडवर नाही. ती कधी कधी मध्येच उठून मायाकडे जायची म्हणून गाथा देखील पुन्हा झोपली. पण आता तिला झोप येत नव्हती, कारण देव किचनमध्ये कसा झोपला असेल हे तिच्या डोक्यात होतं. ती उठली आणि पाणी पिण्याचं निमित्त करत किचनमध्ये आली, पण किचनमध्ये कोणीच नव्हतं. हा कुठे गेला? घरी गेला असेल त्याच्या. बोलणं सोपं आहे, म्हणे मी राहील किचनमध्ये. ती मनातच म्हणत पाण्याची बॉटल भरत होती. बॉटलमधून थोडंसं पाणी पीत पीत ती किचनमध्ये आली आणि तिची नजर हॉलमधल्या सोफ्यावर गेली. देव आणि ग्रीषा तिथे होते. ग्रीषा त्याच्या अंगावरती झोपलेली होती. ग्रीषा उठ, गाथा तिला हलवत बोलली, पण ग्रीषा काही उठली नाही. ग्रीषा, गाथा पुन्हा बोलली आणि देवनं डोळे उघडले. काय करतेस? ती झोपली आहे, झोपू दे ना. ती माझ्यासोबत झोपणार. ग्रीषा उठ बेबी. नो, ग्रीषा झोपेतच बोलली. बेबी, उद्या स्कूल आहे, तुला इथे नीट झोप लागणार नाही. नो, ती पुन्हा बोलली. ग्रीषा. देवनं गाथाच्या ओठांवरती बोट ठेवून तिला शांत राहा असं सांगितलं, पण ती तेवढ्यानंही शहारली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहत होते. डोंट वरी, ती शांत झोपली आहे. तूही झोप, तुलाही उद्या ऑफिसला जायचं ना. देव तिच्याकडे अतिशय प्रेमानं पाहत बोलला. त्याचं असं पाहणं तिला नेहमीच अस्वस्थ करून जायचं. आताही त्याची ती नजर तिला अस्वस्थ करत होती. मला एकटीला झोप येत नाही. गाथा नजर दुसरीकडे कडत बोलली आणि त्याच्या नजरेत तिला अडकायचं नव्हतं म्हणून. मग तूही इथे झोप. कम, इथे खूप जागा आहे. देव खट्याळपणे हसत बोलला. नो,
असं म्हणून ती ग्रीशाला जबरदस्ती उचलून घेत होती आणि आता झोपमोड झाल्यामुळे ग्रीशा देखील रडू लागली. तिच्या आवाजानं समीर, माया, यशोदा मावशी सगळेच आपापल्या रूममधून हॉलमध्ये आले. तर देव ग्रीशाला खांद्यावर टाकून पुन्हा झोपवत होता. काय झालं, ग्रीशा का रडतीये? माया बोलली. तिला माझ्यासोबत झोपायचे. आणि देवने गाथाकडे पाहिलं आणि मग सगळे नेमकं काय झालं असेल ते समजून गेले. गाथा, हा काय पोरकटपणा आहेस? तुला माहीत आहे ना ग्रीशा किती हट्टी आहे. तिच्या मनासारखं झालं नाही तर ती रात्रभर रडून परेशान होईल आणि ती आपल्यालाही परेशान करेल, माया बोलली. मी तिला रूममध्ये झोपण्यासाठी घेऊन जात होते, गाथा बोलली. ती नाही म्हणतीये तर असू दे ना जावई बापूंजवळ, यशोदा मावशी बोलल्या. नो, ती कधीच इतका हट्टीपणा करत नाही. या माणसामुळे ती असं वागतेय, गाथा बोलली. तूही इतके दिवस इतकी समजदारीनं वागत होतीस, आता काय झालं? पूर्वीसारखं पुन्हा वागायला लागलीस, माया बोलली. आणि गाथा एकदम शांत झाली. खरंच तीही आता अगदी लहान मुलाप्रमाणे वागत होती. मला ग्रीशा माझ्या रूममध्ये हवी आहे बस, गाथा चिडून बोलली. ओके, ती गाढ झोपली की मी स्वतः तिला तुझ्याकडे आणतो, मग तर झालं, देव बोलला. तिला आता काहीच बोलता आलं नाही आणि ती तंतनत रूममध्ये निघून गेली. सगळे पुन्हा आपापल्या रूममध्ये गेले. देवनं ग्रीशाला थोपटून इकडे तिकडे फिरत पुन्हा झोपवलं आणि ती गाढ झोपली आहे हे लक्षात येताच तिला घेऊन गाथाच्या रूममध्ये आला. गाथा अजून झोपली नव्हती. त्यानं तिला तिच्या बाजूला हळूच ठेवलं, पण ग्रीशानं लगेच त्याचा हात पकडला. बाबा, तू पण इथे झोप ना माझ्याजवळ, ती झोपेतच बोलली. आणि देव आणि गाथा एकमेकांकडे पाहू लागले आणि गाथानं नाक मुरडलं. ओके, मी इथेच आहे. देव तिच्या बाजूला पहुडला आणि पुन्हा तिला थोपटू लागला. ग्रीशा त्याला बिलगून झोपली होती. देव तिला थोपटत गाथाकडे पाहत होता. ती उठली आणि रूमच्या बाहेर आली. मध्यरात्र उलटून गेली होती. तिलाही खूप झोप येत होती आणि म्हणून ती देव झोपला होता त्या सोफ्यावर झोपली. ग्रीशा गाढ झोपली याची खात्री होताच देव तिच्यापासून हळूच दूर झाला आणि गाथाला पाहत बाहेर आला तर ती सोफ्यावरती पाय पोटात घेऊन झोपली होती. किती जिद्दी आहे ही, इथे येऊन झोपली पण माझ्यासोबत बेडवर झोपायला तयार नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या जवळ जाऊन तिला अलगद उचललं आणि रूममध्ये आणून हळूच ग्रीशाच्या बाजूला झोपवलं. गुड नाईट. तिच्या कपडावरती आपले ओठ टेकवून त्याने ग्रीशावर एक नजर टाकली आणि तो रूमच्या बाहेर आला. तो जाताच गाथानं डोळे उघडले आणि त्यानं किस केलं होतं तिथे हात ठेवला. त्याच्या स्पर्शामध्ये अजूनही तीच काळजी आणि प्रेम जाणवत होतं. तिनं पुन्हा ग्रीशाकडे पाहिलं तर ती शांत झोपली होती. तिला कुशीत घेऊन मग तीही शांतपणे झोपली. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला की आता गाथाचा राग निवळेल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.